हॅलो स्टुडंट्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याच्यामध्ये आतापर्यंत आपण डेन्सिटी शिकलोय, प्रेशर शिकलोय. याच्या पुढची मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे विस्कॉसिटी. आपल्या टेक्स्टबुकनुसार मध्ये सरफेस टेन्शन आणि फ्लो टाइप्स हे दोन टॉपिक येतात, पण सरफेस टेन्शन मध्ये मी नंतर जाणार आहे. त्याच्या आधी आपण पहिले विस्कॉसिटी शिकूया, कारण विस्कॉसिटी आयडियल रिअल फ्लुइड मध्ये डिफरन्शिएट करायला महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. सरफेस टेन्शन पण महत्त्वाची आहे, पण विस्कॉसिटीचे ॲप्लिकेशन्स खूप जास्त आहेत कंपेअर टू सरफेस टेन्शन. सो विस्कॉसिटी याची बेसिक डेफिनेशन जर करायची झाली तर इन सिंपल वर्ड्स मी असं म्हणेन, इट इज रेझिस्टन्स टू फ्लो. रेझिस्टन्स टू फ्लो म्हणजे जसं सॉलिड मध्ये आपण फ्रिक्शन बघितलं तर फ्रिक्शन काय होतं? रेझिस्टन्स टू मोशन. इथे पण तेच आहे, रेझिस्टन्स टू मोशन. पण इथे मोशन कोणती असणार आहे? सॉलिड मध्ये जी मोशन आहे ती इंडिव्हिज्युअल सॉलिड आहे किंवा दोन सरफेसेसची मोशन आहे अशी आहे. लिक्विड मध्ये त्याच मोशनला आपण म्हणतो फ्लो ऑफ लिक्विड, बरोबर? त्यामुळे मोशन ही जेव्हा लिक्विड मध्ये येते तेव्हा तो फ्लो, बरोबर? म्हणजेच हायड्रॉलिक्स मध्ये आपण हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये शिकतोय ना, याला एक कॉमन टर्म आहे हायड्रॉलिक्स. ऍक्च्युअली तो चुकीचा आहे, कारण का तर आपण फ्लुइडिक्स म्हणायला पाहिजे. हायड्रो या लॅटिन वर्डचा अर्थ होतो पाणी, त्यामुळे विच इज डिलिंग विथ वॉटर दॅट इज कॉल्ड एज हायड्रॉलिक्स. इंजिनिअरिंग मध्ये पाण्याशी संबंध जास्त आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पाणी, रिव्हर, कॅनल्स, डॅम्स, इथे सगळीकडे पाणी आणि पाण्याची फोर्स, वॉटर टर्बाइन्स हे सगळं येतं, त्यामुळे त्या सगळ्याला हायड्रॉलिक्स मध्ये येतं. हायड्रॉलिक्स या सब्जेक्टच्या अंडर येतं, पण ऍक्च्युअली इट इज फ्लुइडिक्स. पण तो जनरली वापरताना हायड्रॉलिक्स म्हणून शब्द वापरला जातो. सो इट इज विस्कॉसिटी. आता या विस्कॉसिटी मध्ये बेसिक पहिलं कन्सेप्ट आहे ती आहे न्यूटन्स लॉ. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आता ही विस्कॉसिटी टर्म समजण्यासाठी आपण एक असं विचार करू की फ्लो जो होणार आहे लिक्विडचा, त्याच्यामध्ये ते लिक्विड असं आपण समजूया की लिक्विड म्हणजे एक कागदाची थप्पी आहे आपल्या हातात, म्हणजे बंच ऑफ पेपर्स. हे बंच ऑफ पेपर्स मी दोन हातात असे होल्ड केलेले आहेत. खालचा हात मी स्टेडी ठेवला आणि वरचा हात मी स्लाइड केला. काय होईल तुम्ही सहजपणे सांगू शकता. म्हणजे तुमचं बुक तुम्ही हातात घेऊन बघू शकता, त्याला आपण होल्ड केलं आणि वरचा हात स्लाइड केला. आता बुक एका साइडने बाइंड केलेलं असतं, त्यामुळे ते पेजेस फ्री नाहीयेत मूव्ह व्हायला. पण एखादे बंच ऑफ पेपर्स घेतला आपण, लूज पेपर्स आहेत, एकावर एक ठेवले आणि वरचा हात मूव्ह केला, तर तुम्हाला सहज लक्षात येईल की जो टॉपमोस्ट वरचा पेपर आहे तो जास्ती पुढे जाईल. त्याच्या खालचे जे पेपर्स आहेत ते सिक्वेन्शियली कमी 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 ऍडव्हान्स झालेले असतील, बरोबर? म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा जर आपण ऑब्झर्व केला, न्यूटन्स लॉ कडे आपण जातो आहोत. न्यूटन्स लॉच्या नुसार कन्सिडर करू. आता एक स्टेशनरी प्लेट आहे, दुसरी एक प्लेट आहे मूव्हिंग आहे. हा सिम्बॉल इंडिकेट करतो फिक्स्चर, सपोर्ट, म्हणजे खालची प्लेट स्टेशनरी आहे, वरची प्लेट आहे मूवेबल. तिला मी एक फोर्स लावला. आता या फोर्सचं ऍप्लिकेशन याच्यामध्ये आपले फ्लो लाईन्स आहेत. फ्लो लाईन्स आहेत म्हणजे काय? तर लिक्विडचा फ्लो आहे, बरोबर? हा लिक्विड फ्लो होत आहे याच्यामधून, आणि किंवा इथे एक लिक्विड आहे असं समजूया. मी इथे टँजेन्शियल, आता हा फोर्स टँजेन्शियल असणार आहे ना, सहज तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आता आपण हे व्हेरियस फोर्सेस शिकलेलो आहोत. हा याला दोन प्लेटच्या मधल्या पार्टला ऍक्सियल नाहीये, वरतून असा कॉम्प्रेसिव्ह पण नाहीये, तो त्या सरफेसला टँजेन्शियल जातोय, म्हणजे फोर्स इज टँजेन्शियल. मग जेव्हा टँजेन्शियल फोर्स अप्लाय होतो तेव्हा आतमध्ये शियर स्ट्रेस तयार होतो, बरोबर ना? हे डिफॉर्मेशन अशा पद्धतीने डिफॉर्मेशन होणार आहे. हा झाला शियर स्ट्रेस, हे आपण शिकलोय डिफॉर्मेशन. ओके, क्लियर? सो टँजेन्शियल फोर्स. आता हा फोर्स लावल्यामुळे ही प्लेट जेव्हा मूव्ह होईल त्यावेळी काय होईल? ही फिक्स प्लेट आहे, ही प्लेट मूव्हेबल आहे. ह्याच्यामध्ये एक लिक्विड आहे, समजा कोकोनट ऑइल आहे. दोन प्लेट आहेत, त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल ठेवले आणि आपण प्लेट मूव्ह करतो. आता एक साधारणपणे तुम्ही असं इमॅजिन करू शकता की ज्या दोन प्लेटच्या मध्ये मी वॉटर ठेवलं, कोकोनट ऑइल ठेवलं, किंवा कॅस्टर ऑइल, एरंडेल तेल तुम्ही जर बघितलं असेल ते ठेवलं, बटर ठेवलं, किंवा हनी ठेवला,
आता ही जी सगळी जी लिक्विड सांगतोय ही तुम्ही जस्ट व्हिज्युअलाइज करून बघा तुमच्या डोळ्यासमोर काय काय आहे. तर तुम्ही इझिली सांगू शकता की बटन ठेवलं तर आपल्याला कदाचित इझिली प्लेट मूव्ह नाही करता येणार. सगळ्यात इझिली मूव्ह करता येईल व्हेन इट इज वॉटर इन बिटवीन. बरोबर का ते बघूया. तर हा फोर्स मी अप्लाय केल्यानंतर इथल्या टॉपमोस्ट लेअर सगळ्यात जास्त ऍडव्हान्स झालेला असेल. म्हणजे इथला जर फ्लो पॅटर्न आपण बघितला तर हा एवढा ऍडव्हान्स झाला, हा कमी झाला, हा अजून कमी झाला, हा अजून कमी झाला, हा अजून कमी झाला आणि हे बॉटम मोस्ट इथेच असेल. बरोबर हा तुम्हाला पॅटर्न तयार झाला. म्हणजे हे डिफॉर्मेशन झालं लिक्विड मधलं. म्हणजे इथे शियर डिफॉर्मेशन किंवा शियर स्ट्रेस डेव्हलप होणार आहे. टँजेन्शियल फोर्स, शियर स्ट्रेस. 3D मध्ये आपण विचार केला, आर्किटेक्ट लोक सहज इमॅजिन करू शकतील ही वरची प्लेट अशी आहे, खालची प्लेट पण याच्यामध्ये आहे. बरोबर आणि याच्यामध्ये हे लिक्विड आहे. हा जो फोर्स आहे हा टँजेन्शियली लावतोय मी या प्लेटला. बरोबर म्हणजे हे जे ऑइल आहे 3D मध्ये या डेप्थ मध्ये पूर्ण इथून एवढ्या विड्थ मध्ये ते ऑइल आहे. म्हणजे माझा हात मी असं कन्सिडर केला तर ही जी हाताची विड्थ तयार होते एवढं पूर्ण ऑइलनी कव्हर्ड आहे. ही जी आता वेलॉसिटी तयार होईल म्हणजे या फोर्स मुळे प्लेटला मी मूव्ह करतोय. प्लेटची जी वेलॉसिटी असेल बरोबर यातला मीन लेअरची वेलॉसिटी मी समजा v पकडली तर या लेअरची वेलॉसिटी v + dv असेल. चेंज इन समथिंग. खालच्या लेअरची असेल v - dv. ऍक्च्युअली हे थोडं कन्फ्युजिंग आहे, मी तुम्हाला पुस्तकाच्या नुसार दाखवतोय. त्यापेक्षा असं समजूया आपण इथली वेलॉसिटी समजा या प्लेटची वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंद आहे. तर या आणि बॉटम मोस्ट ची वेलॉसिटी 0 मीटर पर सेकंद आहे. कारण ती स्टेशनरी आहे. म्हणजे मधल्या लिक्विडचे जे लेयर्स आहेत वेगवेगळे त्यांची वेलॉसिटी 10 to 0 अशी व्हॅरी होणार. कारण एकदम टॉपमोस्ट लेयर जास्ती वेलॉसिटी निघाणार, त्याच्यापेक्षा खालचा कमी नाही, त्याच्यापेक्षा खालचा अजून कमी, त्याच्यापेक्षा खालचा अजून कमी. लाइकवाइज टॉपची वेलॉसिटी 10, बॉटमची वेलॉसिटी 0. म्हणजे इथे वेलॉसिटी मध्ये चेंज तयार झाले. कुठून कुठपर्यंत? टॉप पासून बॉटम पर्यंत. म्हणजे मुव्हेबल पासून स्टेशनरी पर्यंत. उलट पण होऊ शकतं, वरची स्टेशनरी आणि खालची मुव्हेबल असंही होऊ शकेल. त्यामुळे मुव्हेबल टू स्टेशनरी हा चेंज होतोय. बरोबर कोणामध्ये चेंज होतोय? वेलॉसिटी मध्ये. बरोबर या चेंज होण्याचा रेट आपण कॅल्क्युलेट केला. म्हणजे या दोघांमधली जी गॅप आहे ती आपण y कन्सिडर केली. तर याचा डेल्टा v डिवाइडेड बाय डेल्टा y. y मध्ये चेंजेस आहे रेफरन्स पासून जर मोजलं तर डेल्टा y आणि y या केस मध्ये इक्वलच आहे. बरोबर तर हा झाला रेट. कसला रेट झाला? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी with respect to distance from the moving plate. बरोबर rate of change of velocity with respect to distance. बरोबर याला म्हणायचं वेलॉसिटी ग्रेडियंट. तुम्हाला अनेकदा मी ग्रेडियंट या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. काय असतो ग्रेडियंट या शब्दाचा अर्थ? ऑलवेज रेट ऑफ चेंज. मग हा मॅथ्स मध्ये लाईन मध्ये आला की तो स्लोप होतो. हा पोटेन्शियल मध्ये आला इलेक्ट्रिक मध्ये की पोटेन्शियल ग्रेडियंट होतो. हा टेम्परेचर मधला डिफरन्स आला की टेम्परेचर ग्रेडियंट होतो. बरोबर हा वेलॉसिटी मध्ये आला की वेलॉसिटी ग्रेडियंट आला. सिमिलर टर्म आहे, अनालॉजस. बरोबर त्यामुळे ग्रेडियंट शब्द जिथे जिथे येईल तिथे तिथे रेट ऑफ चेंज पक्क डोक्यात ठेवायचं. बरोबर सो वेलॉसिटी ग्रेडियंट रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स हे होणारच आहे. मग हा फोर्स तुम्ही किती लावा देतो नका लावा. मग आता सहज तुमच्या लक्षात येईल की हा जेवढा फोर्स जास्ती असेल तेवढी ही वेलॉसिटी जास्ती असणार. म्हणजे हा वेलॉसिटी ग्रेडियंट जास्ती असणार. म्हणजेच मला एक प्लेन जर मूव्ह करायची आहे तर लागणारा फोर्स इज प्रोपोर्शनल टू dv बाय dy. डेल्टा v बाय डेल्टा y म्हणजे दिलेला dv बाय dy. आता ही फॅमिलियर टर्म आहे आपल्याला डिफरन्शिएशन. ओके सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू velocity gradient. सेकंड थिंग हा एरिया इथला एरिया हा वरचा म्हणजे प्लेट अशा आहे तर हा एरिया कमी किंवा जास्ती झाला तर काय होईल? तर हा जेवढा एरिया मला लागणार आहे किंवा प्लेटचा जेवढा एरिया आहे तो जेवढा जास्ती असेल तेवढा मला फोर्स पण जास्ती लागेल मूव्ह करायला. म्हणजे दुसरी प्रोपोर्शनॅलिटी आली. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. या दोघांना कंबाईन केलं तर फोर्स इज प्रोपोर्शनल टू ए
dv by dy. आणि मग याला आपल्याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इंट्रोड्यूस करायला पाहिजे. सो देन इट इज इक्वल टू, हे लेटर आहे ईटा, बीटा नाही ईटा. सो ईटा a dv by dy, दिस इज द इक्वेशन. बरोबर. आता हा जो फोर्स आपण ही प्लेट मूव्ह करायला लावला, हा बेसिकली का लावायला लागतोय? तर पहिली गोष्ट, या प्लेटला मूव्ह करायचं, तिचा इनर्शिया ओव्हरकम करायचा आहे. पण त्याच्यापेक्षा जास्ती लागतोय आपल्याला. का लागतोय? बिकॉज ऑफ इंटरनल फ्रिक्शन बिटवीन द फ्लुइड. कुठून आलं? तर आता अशी कन्सेप्ट समजून घ्या की आपल्याला कोणत्याही गोष्टीची उत्तरं हवी आहेत तर आपल्याला मॉलिक्युलर लेवल पर्यंत जावं लागतं. मग या लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहेत, हे जेव्हा स्लाइड होणार आहे लिक्विड, ते असं एकमेकावरती स्लाइड होणार आहे ना, फ्रिक्शन सर्कल्स. मग फ्रिक्शनचं बेसिक रिझन काय होतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स. द सेम रिझन इज हियर, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन द मॉलिक्युल्स. आणि तो जो रेजिस्टन्स ऑफर झाला तो आपल्याला ओव्हरकम करायचा आहे. त्याच्यासाठी हा फोर्स आपल्याला हवा आहे. बरोबर. त्यामुळे दिस इज फोर्स, दिस फोर्स इज कॉल्ड ॲज विस्कस फोर्स और विस्कस ड्रॅगिंग फोर्स. बरोबर. आणि मग जी प्रॉपर्टी आली लिक्विडची, कोणती प्रॉपर्टी आली लिक्विडची? तर हे लिक्विड ज्या टाइपचं असेल, म्हणजे मगाशी आपण केलेलं कन्सिडर केलेलं वॉटर असेल, कोकोनट ऑइल असेल, कॅस्टर ऑइल असेल, हनी असेल, बटर असेल, तर हा फोर्स बदलणार आहे प्रत्येकामध्ये. मग ती प्रॉपर्टी कोण इंडिकेट करते? दिस कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. म्हणजे आपण सगळं सेम ठेवलं, एरिया सेम ठेवलाय, dv by dy पण मला जो हवाय 10 मीटर टू 0 हाच फिक्स ठेवलाय. तर आपल्याला वॉटर साठी फोर्स सगळ्यात कमी लागेल, बटर साठी जास्ती लागेल, हनी साठी जास्ती लागेल. येते लक्षात? सो जास्ती का लागेल? बिकॉज ऑफ दिस ईटा. मग आता ही ईटा कोणाची प्रॉपर्टी आली? ही प्रॉपर्टी आली लिक्विडची. म्हणजे ती जी प्रॉपर्टी आहे की जी जास्तीत जास्त रेजिस्टन्स ऑफर करते, दॅट इज कॉल्ड ॲज विस्कॉसिटी. येते लक्षात? म्हणजे हा बिकॉज बेसिकली काय आहे? रेजिस्टन्स. कोणाला? रेजिस्टन्स टू फ्लो. येते लक्षात? रेजिस्टन्स टू फ्लो हा रेजिस्टन्स आहे, फ्लोला रेजिस्टन्स. बरोबर. सो विस्कॉसिटीची बेसिक डेफिनेशन, रेजिस्टन्स टू फ्लो. सिंपल. कुठला रेजिस्टन्स आहे? बिटवीन टू लेयर्स ऑफ द लिक्विड. कशामुळे आहे? बिटवीन द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन दीज टू लेयर्स. कोणत्या नेचरचे आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. म्हणजे हा फोर्स पुन्हा कोणत्या नेचरचा झाला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचरचा फोर्स झाला. द मॉलिक्युलर फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आलं लक्षात? ओके. सो फॉर्म्युला काय? न्यूटन्स लॉ काय म्हणतो? द टँजेन्शियल फोर्स required to move the plate over another stationary plate containing some liquid between them is directly proportional to the velocity gradient and the area of the plate. The constant of proportionality is called coefficient of viscosity. जसा coefficient of friction होता तसा coefficient of viscosity. Coefficient of friction कोणावरती डिपेंड करतो? The nature of the two surfaces which are in relative motion. इथे पण relative motion आहे का? Yes, definitely आहे. कोणामध्ये? Between two layers of liquid. Relative motion. So coefficient of viscosity कोणावरती डिपेंड करेल? The nature of the liquid. म्हणून लिक्विडची इनहरंट प्रॉपर्टी आहे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. नो, विस्कोसिटी ती मेजर करण्यासाठी आपण वापरला कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. येतं लक्षात? ह्या विस्कोसिटीला जनरली इंजिनिअरिंग मध्ये गेल्यावर म्हणतात कायनेमॅटिक विस्कोसिटी. कायनेमॅटिक विस्कोसिटी असं म्हणण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये आपण या लिक्विडची डेन्सिटी विचारात घेतलेली नाही. ज्यावेळी आपण डेन्सिटी पण विचारात घेतो त्यावेळी तिला म्हणतात डायनॅमिक विस्कोसिटी.
सो विस्कोसिटी मध्ये दोन पार्ट येतात, एक कायनेमॅटिक विस्कोसिटी, एक डायनॅमिक विस्कोसिटी. विस्कोसिटी 0 असणारं लिक्विड कोणतंच नाही. खूप लो टेम्परेचरला म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर 2K ला हेलियमची विस्कोसिटी 0 होते. म्हणजे कोणतेही लिक्विड विस्कोसिटी 0 शक्य नाही. पण पाण्याची विस्कोसिटी खूप कमी आहे, दॅट इज ट्रीटेड ॲज निग्लिजिबल. आणि म्हणून सुरुवातीच्या आपल्या लेक्चरमध्ये सांगितलं की आयडियल फ्लुइड, रिअल फ्लुइड, आणि पाण्याला आपण बरेचदा आयडियल फ्लुइड ट्रीट करतो वॉटर बिकॉज व्हेरी लो विस्कोसिटी, इनकॉम्प्रेसिबल अँड व्हेरी लो सरफेस टेन्शन. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय. पण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी याच्यापेक्षा अजून थोडासा वेगळा आहे. काय वेगळा आहे? हा जर एरिया आपण इकडे घेतला तर काय होणार आहे? आपल्याला मिळणार F/A इक्वल टू इटा dV/dy. मग F/A काय तयार होतो आपला? स्ट्रेस. कोणता स्ट्रेस झाला? शियर स्ट्रेस. So shear stress developed in liquid is directly proportional to velocity gradient and coefficient of viscosity is the constant of proportionality. कोणते लिक्विड असेल शियर स्ट्रेस डेव्हलप होईल, किती डेव्हलप होईल ऍज पर द वेलोसिटी ग्रेडियंट. येतो लक्षात? सो न्यूटनने काय डिस्क्राइब केलं? न्यूटनने डिस्क्राइब केलं शियर स्ट्रेस. याला सिग्मा लेटर जनरली वापरत नाही, शियर स्ट्रेसला वापरतात जनरली टाउ. सिग्मा नाही. स्ट्रेस जनरली सिग्मा आहे पण शियर साठी वापरला जातो टाउ. सो टाउ इक्वल टू इटा dV/dy. हे एक दुसरं एक्सप्रेशन याचं तयार झालं. टाउ इक्वल टू इटा dV/dy. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. अजून दोन छोटेसे पॉइंट. आता आपल्याला याचं युनिट तयार करायचंय. कोणाचं युनिट तयार करायचंय? इटाचं युनिट तयार करायचंय. सो या फॉर्म्युल्यावरून इटाचा फॉर्म्युला काय तयार होईल? इटा इक्वल टू F/A इंटू 1/dV/dy. बरोबर आहे? दोन्ही क्वांटिटी झाल्या. F/A मी सेपरेट लिहिला इंटू 1/dV/dy. त्यासाठी आपल्याला पहिले dV/dy चे युनिट करायला पाहिजे तयार. वेलोसिटीचे युनिट काय? मीटर पर सेकंड. y चे युनिट काय? मीटर. सो याचं युनिट काय होणार? पर सेकंड. आता इथे मी युनिट लिहितो. f चे युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर सेकंड. त्याच्या लक्षात? कारण याचं dV/dy चं पर सेकंड झालं ना, मीटर मीटर कॅन्सल झाले, डिवाइडेड बाय सेकंड. सो ईटाचे युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर सेकंड, न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेकंड. हे जे युनिट आहे विस्कोसिटी मोजताना खूप मोठं होतं, म्हणून मग याला कन्वर्ट केलं जातं सीजीएस युनिट मध्ये. आणि मग सीजीएस युनिट नुसार सीजीएस मध्ये आपण युनिट वापरतो पॉइस आणि सेंटीपॉइस. बरोबर? सो पॉइस हे युनिट आहे. आता पॉइस हे युनिट कुठून आलं? हे पॉइस युनिट आहे. सो एक एक्सपेरिमेंट आहे डायनॅमिक विस्कोसिटीचा, कायनेमॅटिक विस्कोसिटीचा. तुम्ही गुगल वरती सर्च करा, पॉस्च्युली वरून आलेलं युनिट आहे. पॉस्च्युलीज लॉ ऑफ विस्कोसिटी तुम्ही गुगल वरती सर्च करायचे. बरोबर? त्यातला एक्सपेरिमेंट मी सांगून ठेवतो. लिक्विड डायचा एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे एका जार मध्ये लिक्विड घेतलं, त्याला खाली एक होल केलं आणि त्या होल मध्ये लिक्विड पास केलं आणि त्याच्यात एक थिक डाय टाकला, तर तो किती पेनिट्रेट होऊन कसा फ्लो होणार त्याचा फ्लोचं मेजरमेंट केलं. हा ह्याचा एक्सपेरिमेंट आहे पॉस्च्युलीचा. त्याच्यावरून त्यांनी विस्कोसिटीचं कॅल्क्युलेशन केलं. सम अदर पार्ट न्यूटन्स लॉ वेगळा पार्ट, पॉस्च्युलीचा एक्सपेरिमेंट वेगळा पार्ट, तसंच स्टोक्सनी केलेला एक्सपेरिमेंट अजून वेगळा. त्यामुळे विस्कोसिटी दोन तीन प्रकाराने एक्सप्रेस होते. एक स्टोक्सची विस्कोसिटी येते, एक डायनॅमिक ही विस्कोसिटी येते, पॉइसची विस्कोसिटी येते आणि न्यूटन्सची एक विस्कोसिटी येते. पण हे आपण याच युनिटनी वापरणार आहोत. जनरली तुम्हाला युनिट येणार पॉइस, वापरताना न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेकंड हेच वापरायचं आपल्याला. कन्वर्जन पुढच्या लेक्चरमध्ये. स्टोक्स आणि हे दोन्ही जेव्हा आपण एकत्र डील करू त्यावेळी. आता आपण त्याचा टॉपिक समजलाय. ह्याच्यात काही डाऊट्स असतील आपल्या वेबिनारच्या वेळी रेज करायचे आहेत. हे वेबिनारच्या वेळी तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अलॉटेड टाइम आहे त्यावेळी तुम्ही डिस्कस करायचं आहे. इज इट क्लिअर? पुढच्या पॉइंट कडे जायचंय. त्याच्या आधी एकदा समराइज करूया. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी.
Basically, what is viscosity? Viscosity is resistance to flow. Simple words मध्ये. त्याच्यामध्ये काय काय टर्म्स आल्या? Velocity gradient म्हणजे rate of change of velocity with respect to distance. न्यूटनने परफॉर्म केलेला एक्सपेरिमेंट काय आहे? एक स्टेशनरी प्लेट, एक मूव्हिंग प्लेट. या मूव्हिंग प्लेटला टॅन्जेन्शियल फोर्स लावून मूव्ह करायची झाली तर किती फोर्स लागेल? That force is proportional to area of the plate and velocity gradient. Constant of proportionality eta, that is called coefficient of viscosity. Unit Newton per meter square second. Is it clear? यातला A आपण इकडे डिवाइड केला तर तयार झाला शियर स्ट्रेस टाउ. सो शियर स्ट्रेस इक्वल टू eta dv by dy. क्लियर? एवढे पॉइंट आपले न्यूटन्स लॉच्या रिलेटेड आहेत. पुढच्या लेक्चर मध्ये स्टोक्स लॉ येणार आणि टाइप्स ऑफ फ्लोज येणार. ओके, थँक्यू.